वारसा हक्काने मिळकतीवरील नावे का कमी झाली नाहीत याची खातरजमा न करता नोटीसीविना परस्पर मोजणी करून फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे। हा प्रकार 14 ऑक्टोबर 2022 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परिसरात झाल्याचे म्हटले आहे। या प्रकरणी सुनील वसंतराव पोद्दार वय 64 राहणार 525 शुक्रवार पेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान 420 अन्वये नितीन सावंत, तबस्सुम सय्यद, मुकुंद काडगावकर, श्रीशैल काळे राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हे शुक्रवार पेठ परिसरात वास्तव्यास आहेत। फिर्यादी व त्यांचे 5 चुलत भाऊ यांचे मजरेवाडी येथील बिनशेती खुली जागा यास एकूण क्षेत्र 4 हेक्टर 76 आर या मिळकतीवर वारसा हक्काने मालकीच्या संदर्भात अर्जदारांची नावे कमी का झाली नाहीत याची खातरजमा न करता आणि त्यांना कोणतीही कल्पना न देता अथवा नोटीसीविना परस्पर नमूद क्षेत्राची मोजणी केली। सदर मिळकतीचे 7/12 उतार्याचे पोट हिस्से तयार केले, अधिकाराचा गैरवापर करून मिळकतदारांचा फायदा करून दिला, अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।